या ठिकाणी सुरू होत आहे पहिला चेंडू बॅटची कडा घेतला आतल्याकडे हा चेंडू चालला सीमेरेषेनजीक पाहायचं काय होतंय दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षण करतायत तोपर्यंत संधी आहे अरुण जवळ या फायनलच्या ब्लास्टची पाहतोय आपण आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत या 2 धावे बरोबर संघाची धावसंख्याचं ओपनिंग झालेलं आहे 2 धावा आणि अरुणच्या वैयक्तिक 2 धाव्यामध्ये भर पडलेला आहे नक्कीच सुरुवात या ठिकाणी पाहतोय तर थोडीशी धीमी सुरुवात म्हणावी लागेल कारण बॅटची कडा घेतली होती आणि नक्कीच सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत अरुण डोकरे त्यांच्या डोळ्यालाही थोडीशी इजा झाली होती पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र अपॉलचा चेंडू होता परंतु बॅटमध्ये तेवढंसं चांगलं कनेक्शन करता आलं नव्हतं परंतु त्या ठिकाणी काय पाहतो मिसफील्ड परंतु आदेशला मानावं लागेल या ठिकाणी चांगलं कव्हरिंग त्या ठिकाणी आदेश मार्फत पाहायला मिळालं आणि 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न पूर्णपणे दिसतोय तो अरुणचा 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि मला वाटतं की थोडंसं अरुणने बघावं थोडं 1-2 चेंडू खेळावे आणि मग मारा करावा असं वाटतं कारण दिवसभर अविनाश यांनी चांगलं मैदानाला अनुभव घेतलेला आहे यावेळेस मात्र लेग साईडला सुंदर फटका आहे त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही चेंडू जाईल टन 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 सीमा रे का पार आलाय चौकार आणि या चौकाराबरोबरच धाव संख्येत भर पडते ते आहे 8 फायनलचा थरार आणि या फायनलच्या थरारमध्ये हे 2 मोठे खेळाडू आमने सामने आहेत अविनाश आणि अरुण या ठिकाणी बॅटल रंगलाच गेलाय आतापर्यंत अरुणचा विजय आपण पाहतोय कारण अरुण आता सावध सुरुवात केली नक्कीच 8 धावा धाव फलकावरती असणार आहेत या ठिकाणी अविनाश पुन्हा एकदा सुरुवात करेल राईट आर्म राऊंड दी विकेट मारा करतोय आणि चांगला मारा करतोय इथे पाहायला मिळते आपल्याला कारण त्याला माहित आहे की अरुण हा मोठ्या ताकदीचा खेळाडू आहे आणि याच्या जर पट्ट्यामध्ये जर चेंडू भेटला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाईल म्हणून त्याला माहिती आहे त्याच नुसार गोलंदाजी करतोय इकडे आणि अविनाश तयार थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे कारण तिन्ही क्षेत्ररक्षक आउट जे आहेत 60 याच्या बाहेर काय डब्बे पे डब्बे के ऊपर केक घुटना टेक तमाशा देख आला षटकार अरुणच्या बॅटमध्ये निघालेला हा चंजळी षटकार आणि संघाची धावसंख्या वाढते ती 14 हाच थरार आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि हेच पाहण्यासाठी गावचे संपूर्ण सहकारी त्यांचे सर्व काही इथे मैदानात उपस्थित आहेत आणि पंचांकडे आणि या ठिकाणी अपील मात्र पंचांनी फेटाळलं जात आहे पंचांकडून नक्कीच चांगला चेंडू होता खाली राहिला होता चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न होता अपील केलं होतं जोरदार अपील परंतु यावेळेस आपण पाहिलं की पंचांचं लक्ष व्यवस्थित बॉलवरती आहे आणि या ठिकाणी नकार दिला गेला पंचांकडून पण मी नक्कीच तारीफ करीन या ठिकाणी पंचगिरीची कारण महत्त्वाचा असा हा सामना आहे म्हणून ते सागरजी त्या ठिकाणी आहेत सुरुवात केली जाईल पुढच्या चेंडूला या ठिकाणी तयार आहे अरुण आणि आता मात्र अपॉलचा चेंडू त्याला दिशा दाखवले आणि काय पाहतो एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता चांगला सुरेख झेल टिपला गेलाय अरुण बॅक टू द पॉइंट मोठा धक्का मोठा आदरा काय बोलाल आणि हा खरोखरच मोठा झटका बोलू शकता कारण अरुण हा एक हाती सामना फिरवणारा खेळाडू आणि त्याची मैदानात असण्याची जी गरज होती ती आता इथून बाहेर येत आहेत ते आणि हा मोठा झटका मानावा लागेल संघासाठी नक्कीच मोठा धक्का आहे कारण आणि मला असं वाटतंय की अविनाश समोर थोडंसं संयम बाळगायला पाहावा होता अरुणने कारण अविनाशच्या नंतर त्यांना फटकेबाजी करण्याची मुभा पूर्णपणे भेटली असती हा चेंडू जर सुरक्षित काढला असता तर कदाचित पुढचा जो गोलंदाज आहे रामचंद्रजी यांच्यावरती प्रहार चढवला असता कारण त्यांच्या बॉलिंग कशा प्रकारे पडती ती अरुणला माहिती आहे कारण एकाच ग्राउंडवरती हे दोघेही खेळतात तर त्यांना नक्की त्याचा फायदा झाला असता हा शेवटचा चेंडू होता जर शेवटचा चेंडू जर बघून खेळला असता यावरती 1 धाव जरी घेतली असती तरीही त्यांना फायदा झाला असता नेव्हरदलेस आता प्रसादला आपण स्ट्राईकला पाहतोय राज पवार यांनी स्टेजचे संबंध साधायचं आहे थोडंसं स्टेजवर यायचं राज पवार कुठं असेल त्यांनी वरती यायचं आहे आणि खरोखरच की शेवटचा चेंडू असता जर खेळून काढला असता तर चित्र वेगळं असतं पण हा क्रिकेट आहे क्रिकेटचा खेळ आहे याच्यामध्ये तुम्ही जर त्याला अजिबात महत्व नाही आणि हा हातामधला चेंडू सोडून जेल सोडलेला आहे धरणीला दान केलेलं आहे आणि हे 2 धावा पूर्ण करून 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतायत इकडे दोन्ही फलंदाज नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते पंच काय आहे नो बॉल आहे नो बॉल भेटलेला आहे या ठिकाणी 3 धावा 3 धावा काय म्हणतात 3 धावा झाले 3 धावा याच बरोबर संघाची धावसंख्या वाढते ती
3 धावा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू रामचंद्र यांचा आणि यावेळेस मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पाहायचं काय होतं या चेंडूवरती आणि चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चुकवून चाललाय. सीमा रेखा पार आलाय. चौकार आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या ताकदीने वाढते ती 22. लेग साईडला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. बॅट मला वाटतं हलकीशी कडा घेतली होती आणि या ठिकाणी जो लेग स्लिपला फिल्टर उभा आहे त्याला चुकून हा चेंडू सीमारेखा पार गेला होता. आणि पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर मारा करतायत. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि स्क्वेअर मध्ये गेलेला एक धाव घेतलेले पूर्ण केलेले आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नाही करणार कारण डायरेक्टली थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये आला आणि 23 धावा झालेत. कव्हर रिझन मध्ये हा फटका आला होता. अलाउंग द कार्पेट हा फटका मारला होता आणि यावरती एकच धावून पुन्हा एकदा प्रसादला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न आहे आणि प्रसाद या ठिकाणी स्ट्राईकला आहे कारण प्रसादवरती आता जिम्मेदारी असणार आहे. 23 बॉल 2 चेंडूंचा 22 धावा आहेत. 22 धावा आहेत. 3 चेंडू आणि 22 धावा. फायनलचा प्रेशर आहे सर्वांवरतीच आहे. स्कोररवरती पण आहे. पुढचा चेंडू आता मात्र काय फटका सजवला पाहिजे. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. अलीगढ जेल टिपला जातो. एक मोठा धक्का पुन्हा एकदा. दोन्ही सलामीवर आता पॅव्हिलियनच्या आश्रयाला आहेत. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण जो अरुण जी खेळ केला असता तो मोठा झाला असता कारण अरुणला थांबण्याची खूप गरज होती आणि त्याच नंतर दुसरा ओपनिंग फलंदाज परत मैदानातून बाहेर येताना दिसतोय आपल्याला आणि संघाची धावसंख्या स्थिरवली आहे ती 22 आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. रामचंद्र यांची चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावताना दिसत आहेत. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. सुरेख चेंडू होता आणि यावरती 1 धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. त्या ठिकाणी रामचंद्र यांचं उत्कृष्ट षटक या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इकडे आपल्याला कारण ज्या वेळेपासून अरुण आणि ओपनिंग जोडी बाहेर आलेली आहे त्यानंतर एकदम स्कोर थांबलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? हा नक्कीच यावेळेस अरुणने थोडीशी गडबड केली होती आणि यावेळेस पाहतोय आपण डॉट. शेवटचा चेंडू मला वाटतं डॉट आलाय. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी रामचंद्र यांची. आपला पूर्ण अनुभव या ठिकाणी पणाला लावला. दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आहे 23 लॉस ऑफ 2 आणि 23 धावसंख्या ही पण चांगली धावसंख्या आहे. अशी वाईट अशी नाही कारण आता जो फायनलचा प्रेशर आहे त्याच्यामध्ये लो स्कोअरमध्ये पण सामने जिंकले जाऊ शकतात. आणि पुढचं षटक घेऊन येत आहेत सचिन. शेवटचं अंतिम षटक घेऊन येत आहेत सचिनवर मोठी जबाबदारी असेल आता कारण शेवटचं आणि अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं या षटकाला. आता ठीक आहे या ठिकाणी सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू आहे आणि प्रतीक आहे मला वाटतं त्यासाठी आणि यावेळेस काय पाहतोय नुसतं हवेवरती बॅट फिरवताना या ठिकाणी पाहतोय. बॉल आणि बॅटचा काहीच संबंध नाही. पहिला चेंडू आलाय डॉट आणि पुन्हा एकदा पाहू शकतो की चेंडू पडल्यानंतर हलकासा स्लोवर झालेला आहे कारण आता संध्याकाळचं वातावरण झाल्यामुळं थोडंसं दमट पिच झाला असावं त्याच्यामुळे तो मारा जो आहे तो बॉल थांबून येतोय. फटका चांगला आहे परंतु फसला गेलाय थोडासा. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या ठिकाणी जजमेंट चुकले. मी बोललो होतो हवेचा आधार घ्या. बॉलवरती लक्ष द्या आणि नंतर बॉलकडे जा आणि हवेने हा चेंडू थोडासा मागल्या बाजूने निघून गेला होता. चौकार आलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय अरुण ढोकरे यांची काळजी अजून जोरात मार म्हणतायत. नक्कीच हा चौकार आला होता. त्यांना षटकार हवा असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी अजून कारण पहिला चेंडू डॉट नंतर त्यांनी चौकार दिलेला आहे आणि पुढचा चेंडू घेऊन येते सचिन आणि हा वाईट बॅक लेग स्टंपवर टाकायचा चेंडू आणि पंचांचे हात हवेत.
एक अतिरिक्त धाव वाढते आणि एक अतिरिक्त चेंडू वाढतोय. नक्कीच या ठिकाणी अवांतर धावेची भर पडले. एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पाहायचंय पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार केला जातोय प्रतीकच्या मार्फत. हा पॉलीचा चेंडू होता. प्रतीकने यावेळेस मात्र चांगला फटका सजवलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पळून पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. दुसरी धावही या ठिकाणी प्रतीकच्या बॅटमधून आलेली आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. त्या ठिकाणी अविनाश उभा आहे आणि अविनाशकडून चूक होणं तेवढं शक्य नाहीये. या ठिकाणी चांगली सुरुवात एक ठोस सुरुवात करावी लागेल कारण आता हे शेवटचं शतक आहे. आणि संघाची धावसंख्या झाली ती 30. पुढचा चेंडू सचिन यांचा आणि हलकासा 2-3 पावलांचा रनअप घेऊन शॉर्ट अप टाकलेला चेंडू हलकासा लेग साईडला गेलेला हा चेंडू. त्या ठिकाणी थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि यावरती 2 धावा. पूर्ण आपलं सर्वस्व देऊन घुटना टेकून त्यांनी बॉल थांबवलेला आहे आणि जो एकाच धावेमध्ये रूपांतर झालंय त्याचं. 2 आले ना. 1 आली का 2 आल्या? 2 आल्यात. 2 धावा आल्या. चांगला फटका होता लेग साईडच्या दिशेने. प्रतीक एकाकी झुंज करताना या ठिकाणी पाहतोय. हे शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. 3 षटकांचा हा सामना आहे आणि या सामना या ठिकाणी फायनलचा सामना रंगलाय. या चमचमात्या ट्रॉफीवरती कोण कोरणार आपलं नाव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका मारलाय. पाहायचे किती धाव मिळतात. 1 धाव तर पळून पूर्ण. पुन्हा एकदा फ्लंबर पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव तर पळून पूर्ण. दुसरी पूर्ण. तिसऱ्या धावेचा केला जातोय का प्रयत्न. पुन्हा एकदा खर्रा फेके पाहायला मिळतोय. 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट प्रतीकाने. पांडुरंग यांच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिली. नक्कीच उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन घडवताना या ठिकाणी दिसत आहेत. पुन्हा एकदा तयारी केली जाते. एक चेंडूचाच खेळ आणि या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज फटका आणि कवच रिझन मध्ये सुंदर फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. पाहायचं काय होतंय त्या ठिकाणी. 2 धावा तर पूर्ण केले आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही. तिसरी धाव घेता घेता पांडुरंग धाव बाद झाले. त्या ठिकाणी पांडुरंग यांची थोडीशी रनिंग मला वाटतं कमी पडली आणि यावरती 2 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचते इथे 37 आणि जर अरुणच्या संघाला या ठिकाणी जिंकायचं असेल मोरेवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर बनवावे लागतील तर करावे लागतील डिपेंड या धावा. आणि वडरवाडी संघाला जर जिंकायचं असेल या चमचमात्या ट्रॉफीवरती आपलं नाव जर कोरायचं असेल तर बनवाव्या लागतील 38 धावा. 18 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष असणार आहे. म्हणजे बॉलपेक्षा नक्कीच 20 धावा जास्त आहेत. आणि क्षमता आहे का तर हो नक्कीच आहेत. अविनाश जवळ तिथे क्षमता आहे आणि जितक्या लवकर अविनाशची विकेट मिळवता येईल ज्या पद्धतीनं अरुणची विकेट पडली होती तशीच अविनाशची विकेटही त्यांना पाडावी लागेल. अन्यथा एकाकी सामना लढवण्यात सक्षम आहे. आणि थोडंसं आपले पंच जे 2 दिवस इथं ह्या उन्हामध्ये काम करतायत. 2 दिवस शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये त्यांनी आपली भूमिका चांगली पार पडलेली आहे. निर्विघ्न आपली भूमिका पार पडली आहे. त्यांचे सागर गोवेकर, समीर देसाई आणि विक्रम सावंत यांच्या विंजने मंडळ ग्रामस्थ मंडळातर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन. कारण यांनी 2 दिवस ऊन पाणी आणि वारा आणि हवाचे संपूर्ण इथं सहन करून चांगला निर्णय देऊन चांगलं सहकार्य करून जे निर्णय दिलेत त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. नक्कीच कारण या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहिलं होतं की किती रखरखतं ऊन होतं आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये एक गरम हवेचे झोके येत होते आणि अशामध्ये अंपायरकी करणं सोपं नसतं मित्रांनो. असल्या रखरखत्या उन्हामध्येही योग्य निर्णय देणं आपलं डोकं शांत ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतंय आणि मी नक्कीच यासाठी आभार मानतो सागर गावेकर त्याचप्रमाणे समीर देसाई आणि विक्रम सावंतजी यांनी खरोखर आज 2 दिवसामध्ये खूपच मोलाचं योगदान दिले. आणि आता होणार फायनल. वडरगे या संघाला 38 धावा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 38 धावा. आणि जे आता आलेले आहे वडरगे संघाकडून तुफान एक्सप्रेस अविनाश हा आता दिसेल आपल्याला ॲक्शनमध्ये थोड्याच वेळात. आणि नॉन स्ट्राईकवर असेल ते आदर्श आणि अविनाश ही जोडी
ओपनिंग जोडी आलेली आहे वडरगे या संघाकडून आणि पहिलं षटक जो घेऊन येणार आहे तर नाव सांगायचंय रितेश ना काय नाव आहे त्याचं रितेश काय नाव आहे त्याचं बॉलरचं सुजित या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे आणि कालच्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी राहिली होती सुजितची आणि या टीमला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी जे दोन गोलंदाज होते प्रसाद आणि सुजित हे दोन गोलंदाजांवरती या ठिकाणी मदार असणार आहे कारण नक्कीच त्यांची गोलंदाजी पहिल्यापासून चांगली राहिली फायनलचा थरार आहे फायनलचा प्रेशर आहे आणि हे दोन्हीही बॉलर जे आहेत नवोदित खेळाडू आहेत नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी फायनलसाठी खेळतायत एक अंडर प्रेशर पाहायचं आहे राईट ओव्हर ती विकेट मारा करतील त्यांच्या समोर असणारे धडकेबाज फलंदाज अविनाश पहिलाच चेंडू या ठिकाणी आणि हा चेंडू ऑफ चेंडू होता त्याला लेग साईडला मारण्याचा प्रयत्न बॅटची खालची कडा घेतोय आणि चेंडू या ठिकाणी डॉट केला जातोय नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण लेग साईडला पाहायला मिळालं पहिला चेंडू चांगला मारा केलाय सुजित यांनी आणि अविनाशाला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण हा सामना एक हाती घेऊन नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे अविनाशमध्ये नक्कीच पुढचा चेंडू पाहायचे काय होतंय आणि हा चेंडू मात्र ऑफबॉलचा चेंडू होता आणि बॅट स्पीड पहा काय जबरदस्त टोला लगावला या ठिकाणी जबरदस्त फटका आलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय षटकार आणि या षटकाराने सुरुवात केली त्यांनी आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे पहिला चेंडू पाहिला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती घनघनाती मारा केलेला आहे अविनाश यांनी आणि अविनाश जो ह्या अगोदर खेळी केले तशीच खेळी पुन्हा एकदा करताना जिथून तो स्टॉप होतो तिथून पुन्हा एकदा तो सुरुवात होतो त्या नावाप्रमाणे म्हणजे अविनाश नक्कीच चांगला फटका होता वेट केला होता यावेळेस बॅकफुटवरती आपल्याने पाहिलं होतं टप्पा पुढे आहे आणि त्याला लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या बाजूने काढलेला होता पुढचा चेंडू पाहायचा काय होतंय कमबॅक होत आहे का यावेळेस मात्र बाउन्सरचा प्रयत्न पंचांचा इशारा येतोय अवांतर धाव आणि प्रेशरमध्ये टाकण्याचा यशस्वी ठरताना दिसतोय या ठिकाणी अविनाश नक्कीच हा चेंडू बाउन्सर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न होता यावरती मात्र एक अवांतर धाव आणि संघाची धावसंख्या होते ती 7 2 चेंडू आणि 7 धावा पुढचा चेंडू अविनाशसाठी आणि 8 ते 10 पावलांचा बलाब आणि पुन्हा एकदा हवेमध्ये हवाई हल्ला चढवलेला आहे अविनाशाने सीमा रेषा पार षटकार यावेळेस मात्र आपण पाहिलं की पाठीमागचा घुटणा नक्कीच थोडासा बँड केला होता पुढच्या पायावरती प्रेशर घेतला होता आणि चेंडूला भिरकावून दिला होता त्या ठिकाणी डीपमध्ये मिड विकेटला आणि यावरती 6 धावा आलेत आणि आता इथं संतोष मारुती कोरे यांचं आगमन झालेलं आहे रेड चिल्ली हॉटेलचे मालक आहेत तर त्यांचा इथे हार्दिक मनपूर्वक आभार टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे नक्कीच आपण आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल या ठिकाणी आम्ही विजने ग्रामस्थांतर्फे आपलं मनपूर्वक आभार मानतो जाऊया मैदानावरती पुढचा चेंडू आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे झेल होतोय का कारण हा झेल खूप महत्वाचा आहे 3 खेळाडू आहे त्या ठिकाणी 3 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि इथे बहुतेक चेंडू थांबवलेला आहे आणि चांगलं म्हणजे उंच हवे त्यांनी चांगली संधी साधून आली होती की हा कॅच झेल घेण्याची काय पण 2 धावा आणि खरोखर हरीश याच्याबद्दल बोलायचं झालं तर कालच्या जो शेवटचा सामना पाहिला होता त्यामध्ये तब्बल 3 कॅच पकडले होते त्याच्या अगोदरही 2-3 कॅच पकडले होते आणि लॉंगॉनला सतत फिल्डिंग करताना अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणजे एक दावेदार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा तो कारण ज्या पद्धतीने मी पाहिलं होतं ना हरीशला आजही त्याने एक चौकार अडवलंय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आता मात्र काय पाहतोय हा झेल किती महत्वाचा होता पहा चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार आलाय षटकार आणि पहिल्याच षटकामध्ये समाचार घेतलाच गेलाय या ठिकाणी बॉलरचा आणि धावसंख्या झाली आहे ती 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा स्कोर बरोबर लागलेले आहेत आणि अविनाशने आपला जो थरार दाखवला आहे हा फायनलचा जो थरार आहे एक बॉल शिल्लक आहे अजूनही माफ करा आणि 21 धावा बोर्डवर लागले आहेत चांगला सामना पाहायला मिळतोय आपल्याला इकडे
पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे अविनाश आणि अरुण कप्तान स्वतः जाऊन थोडंसं समजावताना गोलंदाजाला की तुम्हाला कशी गोलंदाजी करावी लागेल, कारण जे अविनाशने आतापर्यंत करून दाखवलंय ती तुम्हाला त्याच्यासाठी चांगलं प्लॅन बनावं लागेल, चांगला गोलंदाजी करावी लागेल त्याच्यासाठी. नक्कीच या ठिकाणी अविनाशला पाहतोय एक वॉरियर सारखा या ठिकाणी खेळ करतोय आणि आता मात्र काय पाहतोय चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, फटका पाचलाय, त्याच्या खाली मला वाटतं प्रसाद आहे, प्रसाद थोडासा गडबडतोय आणि काय पाहतोय या ठिकाणी आपण प्रसाद कडून हा कॅच थोडासा ड्रॉप, एकच धाव आणि एका धावेवरतीच समाधान मानलं जाते. शेवटचा हा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवरती एक धाव आणि एक षटकानंतर समाप्तीच्या 22 धावा झालेल्या आहेत वडरगे या संघाच्या, कारण अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि जोपर्यंत अविनाश जागेवरती आहे, जोपर्यंत उभा आहे, क्रीजमध्ये आहे, तोपर्यंत हे शक्य आहे, तो काहीही करू शकतो. नक्कीच दोन झेल अविनाशचे उडाले होते परंतु नो मॅन्स लँडमध्ये गेले होते. आता शेवटचा चेंडू जो होता तो खरोखर जर व्यवस्थित प्रसादने गॅदर केला असता तर त्या ठिकाणी जर विकेटचं पतन झालं असतं तर या 16 धावाही डिपेंड करणं थोडंसं मुश्किल झालं असतं. परंतु आता आपण पाहतोय अविनाश क्रीजमध्ये आहे आणि अविनाश एकाकी किल्ला लढवतोय आणि मानलं पाहिजे अविनाशला खरोखर सुरुवातीपासूनच चांगला खेळ तो दाखवतोय. आणि आता तुम्ही अगोदर मॅचच्या अगोदर टॉस नंतर विचारला होता की हा निर्णय योग्य आहे की नाही, तर काय बोलायला होता त्यांच्या निर्णयाबद्दल? मला वाटते निर्णय योग्य होता, फलंदाजीचा निर्णय हा योग्य होता, तर काही चुकीचा नव्हता. परंतु त्या ठिकाणी चुकी झाली अरुणकडून. शेवटचा चेंडू होता, एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली असती तर शेवटचं आपण जर षटक पाहिलं तर त्यामध्ये बरेचसे आप्पी चेंडू होते आणि ते चेंडू लिलाया सीमारेखे पार पाठवण्याची ताकद अरुणजवळ होती आणि ती त्याची परभणी आहे की शॉर्ट चेंडूमध्ये तो एकदम सीमारेषेच्या प्रत्येक चेंडू बाहेर टाकायची त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि पुन्हा एकदा अविनाश स्ट्राईक वरती आणि सेम चेंडू पहा, जो पहिला चेंडू खेळला होता तसाच हा पण आता जो चेंडू खेळलेला आहे. हा प्रसाद या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे आणि हा चेंडू तसं पाहायला गेलं तर हिटमी चेंडू होता. जर बॅटवरती व्यवस्थित आला असता तर हाही षटकाराच्या दिशेने गेला असता. या ठिकाणी थोडेसे आपण पाहतोय अंडर प्रेशर, कारण हे नवोदित खेळाडू आहेत, हे जे दोन्ही गोलंदाज आहेत हे दोन्हीही नवोदित गोलंदाज आहेत. आपलं नाव या तालुक्यामध्ये बनवण्याचं जमवण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय, कारण आपण प्रसादला पाहिलं होतं असे चेंडू काल टाकत नव्हता, काल यॉर्कर चेंडू टाकत होता. यावेळेस काय पाहताय पुन्हा एकदा अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते. खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा व्हाईट बॉल. आणि जो अटीतटीचा सामना व्हायला पाहिजे होता तसा थोडाफार होत आहे, कारण आता दुसरं षटक मार्ग बतावर आहे. पुढचा चेंडू अविनाशसाठी आणि पुन्हा एकदा हवेत लेग साईडला उडालेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने निसर्ग हातामध्ये जेल घेतलेला आहे आणि अविनाशची खेळी तर समाप्त होताना दिसते आपल्याला. उत्कृष्ट, अतिशय उत्कृष्ट झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. आता हवेमध्ये चेंडू हलत होता परंतु खाली आला होता, त्याच्या खाली पांढरंग होता मला वाटतं आणि पांढरंग आला आणि सेटल झाला बॉल खाली. व्यवस्थित सेटल झाल्यानंतर चांगला कॅच पकडला आणि हेच तर महत्त्वाचं असतं, जजमेंट अंडर प्रेशर तुम्ही कसं काय टीमला सावरू शकता. हे झेल जे खूप आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत. एक महत्त्वाचा बळी या ठिकाणी मिळाला आहे पण अविनाश आपलं काम करून नक्कीच गेलाय. खरोखरच, कारण अविनाशचे जे काम केलेलं आहे ते पूर्ण म्हणजे 90% काम करून गेलेलं आहे. आता त्याला फक्त जी साथ हवी ती बाकी दोन्ही फलंदाजाची हवी आहे, आदेश. आणि आता येणारा फलंदाज नाव सांगायचं नक्कीच जो पाया रचला गेलाय अविनाश मार्फत, म्हणजे पाया रचला गेलाय विजयाचा, त्याच्यावरती आता कळत चढवण्याचं काम जे करायचं आहे ते आदेश आणि नाव काय फलंदाज दिगंबर या दोघांना या ठिकाणी कळत चढवायचं काम करायचं आहे. पाया आता मजबूत बनवून गेलाय. या ठिकाणी प्रसादला विकेट आले आणि जर तुमचा पाया मजबूत असेल तर तसं घर पण मजबूत उभं राहतं, हे दिसून येईल आपल्याला थोड्याच वेळात. पुढचा चेंडू घेऊन येतोय दिगंबरसाठी प्रसाद याचा हा चेंडू. आता मात्र यावेळेस हाफ पिच चेंडू होता, आपटलेला चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे. जे क्षेत्ररक्षण पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं होतं की खराब झालं होतं, ते झेल नक्कीच अडवलं त्या ठिकाणी पकडले गेले पाहिजे होते. परंतु आता नेव्हरदलेस या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाते. आता आदेश लेफ्ट हँड फलंदाज आहे
या ठिकाणी स्ट्राईकला आहे. मागच्या मॅचमध्ये त्याने आपला फॉर्म नक्कीच दाखवला आहे. खरोखरच त्यांनी चांगला खेळ केला आहे, त्यांनी चांगली साथ दिलेली आहे अविनाशला आणि आपल्या संघांना इथपर्यंत आणण्याची ती त्याच्यामध्ये हिस्सा जो घेतलेला आहे तो आदेशने पण चांगला घेतलेला आहे. नक्कीच खारीचा वाटा आदेशचाही आहे संघाला इथपर्यंत पोहोचवण्याचा. आणि आता आदेशवरती मात्र मोठी मदार आहे की सामन्याला विजय रेषेच्या पलीकडे नेण्याची. या ठिकाणी प्रसाद गोलंदाजी मार्कवरती यावेळेस मात्र प्लेस केलाय चेंडूला, गॅपमध्ये ढकलला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे हरीश, परंतु 2 धावा काही घेण्यापासून तो रोखू शकत नाही. चांगला या ठिकाणी प्लेसमेंट पाहायला मिळाली आणि एकेरी दुहेरी धावा ही खूप महत्त्वाच्या असतात. यावेळेस प्लेसमेंट अचूक होती आणि दुहेरी धावांनीही संघ जिंकतो शकतो, असं नाही की षटकारने जिंकू शकतो. त्यांना माहिती आहे की आपल्याला आता कसं खेळायचं आहे, कशा पद्धतीने खेळायचं आहे. जर आता विकेट गेली तर पुढच्या येणाऱ्या फलंदाजांना ते दबाव येऊ शकतो त्यांच्यावरती. सुरुवात केली जाते पुन्हा एकदा प्रसाद मार्फत. काय होतं पाहायचं, खोलवर टप्प्याचा चेंडू पायावरती येऊन आदळतोय आणि त्या ठिकाणी एकच धाव आणि एका डावावरतीच समाधान मानले जाते. कालच्या अख्ख्या दिवसामध्ये अशा प्रकारचे चेंडू प्रसादने बरेचसे टाकले होते, खोलवर टप्प्याचे चेंडू. आज मात्र थोडीशी दिशा भरकटली होती, आपीच चेंडू जास्त टाकले त्याने. सात चेंडूंचा खेळ, 7 खेळूमध्ये 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असणार आहे. समीकरण या ठिकाणी आपल्या समोर ठेवलं गेलंय. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचा चेंडू असेल या प्रसादचा आणि शेवट कशा प्रकारे करतोय हे खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण पुढच्या षटकामध्ये आपण किती जास्तीत जास्त धावा घेऊन जाऊ शकतो हे या ठिकाणी प्रसादला ठरवायचं आहे. शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावरती आणि शेवट हा जर निर्धाव चेंडू गेला तर शेवटचं जे षटक असेल ते खरोखरच चित्त थरारक असेल. कारण 10 धावा करणं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. फटका चांगला आहे त्या ठिकाणी, लॉंगॉनला अर्ज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, थ्रो केला जातोय, परंतु 2 धावा घेण्यापासून मात्र तो रोखू शकत नाही. चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रसाद मार्फत. प्रसादचं षटक संपतंय आणि आता मला वाटतं प्रतीक येईल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की कालच्या दिवसामधला जर बेस्ट बॉलर काढायचा असता ना तर ते प्रतीकलाच काढला असता. कारण प्रतीकने जी गोलंदाजी केली होती, प्रतीकने जी गोलंदाजी केली होती ना, अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. प्रत्येक षटकामध्ये 2-3 धावा देत होता, प्रत्येक षटकामध्ये विकेट्स मिळवत होता. तो प्रतीक या ठिकाणी त्याची कमतरता भासते का हे बघावं लागेल. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. किती झाले? 30 रन झालेत, 30 झालेले आहेत, 30 धावा झालेल्या आहेत. तुमचा माणूस इकडे आहे आणि शेवटचं षटक आहे. जरा कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण पंचांना विनंती आहे थोडं लवकरात लवकर, कारण थोडा काळोख पडतोय आणि जेवढा लवकरात लवकर सामना संपवाल तेवढं गरज आहे. पंच थोडं लवकर करायचं आहे. 6 चेंडू आणि 8 धावा हे मोठं आव्हान आहे. कारण 6 चेंडूमध्ये तुम्ही 16, 20, 30 धावा करू शकता, पण 6 चेंडूमध्ये जे 8 धावा करायचे असते ती किती आव्हानात्मक असतं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच खूप मोठं आव्हान असते. कारण तुम्ही ज्यावेळेस 17, 18, 20 धावा चेस करायला जाता ना तेव्हा त्यांना तुम्हाला माहिती असते की आपल्याला आता बॅट फिरवायचीच आहे, आपल्याला काही करून बॅट फिरवायचीच आहे. परंतु आत्ता असं प्रेशर आहे की तुम्हाला एकेरी दुहेरी किंवा प्रत्येक चेंडू हा बघूनच खेळावा लागणार आहे. कारण जर तुम्ही षटकार मारताना मोठा हिट करताना जर आऊट झाला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी दोषी मानलं जाऊ शकतं. आणि 8 धावा खरोखर चेस करणं तसं खूप प्रेशरचं काम आहे. हा फायनलचा सामना आहे. नक्कीच प्रत्येकाचं हृदयाचे ठोके हे वाढलेले असतात या ठिकाणी, मग बॉलर असो किंवा बॅट्समॅन असो. प्रतीकच आलाय ना बॉलिंगला, प्रतीक आहे ना, बॉलर कोण आहे? बॉलर. आणि माफ करा, 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी मला वाटते प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं की प्रतीकने काय गोलंदाजी केली होती. म्हणजे प्रत्येक जे शेवटचं षटक प्रतीकने हाताळलं होतं ना, प्रत्येक त्याची इकॉनॉमी जर चेक केली तर तुम्हाला 5ची इकॉनॉमी गावेल, 4 ती 5ची इकॉनॉमी गावेल. म्हणजे इतकी जबरदस्त गोलंदाजी केली आणि
त्याचप्रमाणे विकेट्सही त्यांनी भरपूर मिळवलेल्या आहेत. पाहायचंय काय होतं या ठिकाणी. अंडर प्रेशर मॅच या ठिकाणी आहे. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी राईट आर्म राऊंड दी विकेट प्रतीक टाकणार आहे आणि त्याच्या समोर लेफ्ट हँड फलंदाज आदर्श या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती असणार आहे. 6-9चा हा थरार या ठिकाणी रंगला जातोय. कोण कोरणार या ठिकाणी फायनलच्या ट्रॉफीवरती नाव. दोन्ही गावांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं गेलंय. पहिला चेंडू आपी चेंडू होता. दिशाहीन चेंडू, खराब चेंडू. एक अवांतर धावेची भर आणि परत पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. चित्त थरारक आपण पाहतोय की सर्वांच्या दिलाची धडकणी आता वाढताना दिसते दोन्ही संघामध्ये. नक्कीच फायनलचा सामना कसा असावा तर असा. या ठिकाणी पहा किती प्रेशर आहे आणि जे तिन्ही गोलंदाज वापरले गेलेत ना, ते तिन्ही गोलंदाज खरोखर नवीन असे हे गोलंदाज आहेत. नवोदित खेळाडू आहेत. अनुभव त्यांच्याकडे थोडासा कमी आहे, परंतु काही अनुभव आणि जे आपले आधुनिकता आहे ते सर्व काही या ठिकाणी झोकताना दिसत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कट केलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का, धावत येतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या ठिकाणी मला वाटतं पांडुरंग आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा घेण्याची संधी. या ठिकाणी समीकरण बदललंय. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. खरोखरच चांगला कट केलेला चेंडू होता आणि हीच गरज आहे, कारण ह्या धावेवरती आणि ह्या चेंडूवरती तुम्हाला अशा धावा घेणे गरजेचं आहे. तुम्ही जर मोठा फटका खेळायला जाल आणि तो चेंडू डॉट किंवा आउट व्हाल तर तो येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर टाकून जाईल. प्रेशर तर नक्की दिसतो गोलंदाजावर, कारण काल मी या गोलंदाजाचं स्पीड बघितलं होतं, त्याचा टप्पा बघितला होता, पण आज मात्र थोडासा भरकटलेला दिसतोय त्याचा टप्पा. पाहायचंय पुढचा चेंडू काय करतोय, कमबॅक करतोय का. यावेळेसही आपटलेला चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. एक धाव पडून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. नक्कीच धाव काढली का. धाव काढली नाही ना. धाव काढलेली नाहीये या ठिकाणी. नक्कीच धाव होती त्या ठिकाणी. मिसफिल्डही झाला होता. कदाचित 2 धावांचीही संधी मिळाली असती, परंतु या ठिकाणी आदर्शने स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. आणि अवधूत चांगला खेळाडू आहे. आपण पाठीमागच्या मॅचमध्ये बघितलं होतं, त्यानेही षटकार चौकार मारले होते. तर नक्कीच स्ट्राईक देणं, वनडाऊनच्या प्लेअरला आपण स्ट्राईक देऊ शकतो. नक्कीच जर 8व्या 9व्या नंबरचा प्लेअर असला तर आपण विचार करू शकतो. एक महत्त्वाची धाव होती, परंतु डॉट आता चेंडू पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 6 धावांची गरज इथे. थोडस क्षेत्ररक्षण पाहताना आदेश प्रतीक आपला पुढचा चेंडू घेऊन आदेशसाठी, आणि आदेशने राईट मारा केलेला आहे आणि पुन्हा एकदा वाईड. पंचांचे हात हवेत आणि हा गोलंदाजी स्वैर मारा करताना दिसतोय आपल्याला. थोडंसं प्रेशर जाणवत आहे गोलंदाजावरती. नक्कीच नवोदित खेळाडू आहेत आणि मी नक्कीच निकाल काहीही असो, पण या तिन्ही गोलंदाजाचं मी नक्कीच या ठिकाणी प्रशंसा करीन की ज्या पद्धतीनं त्या नवोदित असतानाही गोलंदाजी त्यांनी केली होती, ज्या पद्धतीने त्यांनी बॉल हाताळला होता. पुढच्या चेंडूसाठी प्रतीक या ठिकाणी तयार आहे. पाहायचं काय होतं या चेंडूवरती. नक्कीच प्रेशराईज केलं जातं या ठिकाणी. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. त्याच्या खाली अरुण आहे. अरुण कुठं चालला अरुण. आणि हा या ठिकाणी झेल ड्रॉप होत आहे. एक धाव घेण्याची संधी होती आणि अरुण अक्षरशः मी पाहिलं तर अरुण एका वेगळ्याच दिशेने चालला होता, कारण उंच हवेत उडाला होता चेंडू आणि त्यांना समजला नाही की कुठे आहे, दिशा त्याची कुठे आहे ती समजली नाही. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू आणि 4 धावा. नक्कीच हा झेल टिपला पाहिजे होता. प्रेशर किती वाढला असता बघा. 3 चेंडूमध्ये 5 धावा आणि एक नवीन खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये दिसला असता. गरज सांगतोय, कारण हे जे येणारे खेळ आता समीकरण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. हा झेल टिपणं जरुरी होतं. त्या ठिकाणी स्लिपचा खेळाडूही तैनात होता लेग स्लिपला, त्याच्याकडूनही हा झेल सुटला गेला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फायनलचा प्रेशर गोलंदाजावरही दिसतोय आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणावरतीही दिसतोय. अरुण जवळ अनुभव आहे आणि अरुणनेच हा कॅच पकडला पाहिजे होता असं माझं मत आहे. हो, कारण त्याच्या हाताच्या आणि त्याच्या जवळ होता तो आणि तो अगोदर कॅच वरती गेला होता. त्यांनी कॉल ही दिला होता की हा माझा कॅच आहे. हा नक्कीच. त्यामुळे लेग स्लिपचा जो खेळाडू आहे तो थोडासा थांबला गेला होता. या ठिकाणी प्रतीक पुन्हा एकदा सज्ज झालाय. सामना रंगतदार परिस्थितीत आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना.
पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न, डॉट आलाय का कट झालाय, कट लागलाय, विकेटचा पतन या ठिकाणी, आउट बॅक टू द पॅव्हलियन. पहा, जी एक धाव घ्यायची होती ती घेतली नाही आणि इथे लगेच समीकरण बिघडतं. कारण एक खेळाडू ज्यावेळी बाद होतो, 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. जर आपल्याला सिंगल किंवा डबल घेऊ शकलो असतो, मारायची गरज नाही, कारण तुम्हाला 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आणि आहे. मला वाटतं नक्कीच त्यामुळेच अवधूतने पहिला जो एक धावेचा चान्स होता तो सोडला होता की त्याला स्वतःला स्ट्राईकला राहायचं होतं. पण आता मात्र आपण जर पाहिलं ना तर खरोखर या ठिकाणी थोडंसं मुश्किलमध्ये या ठिकाणी दिसतोय संघ. कारण आता 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे आणि नवीन खेळाडू रामचंद्र आलेत मला वाटतं, ते या ठिकाणी स्ट्राईक नाही. नवीन कोण आहे, नवीन खेळाडू कोण आहे? सचिन मोरे या ठिकाणी ऑन स्ट्राईक दिसतील आपल्याला. आणि मी प्रतीक बद्दल सांगितलं होतं, उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची साथ लाभणे जरुरी आहे त्याला. आणि मला वाटतं की थोडंसं लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर प्रतीक थोडंसं गडबड दिसत होता, पण जसा राईट हँडेड बॅट्समन आला तसं त्यांनी आपली कला दाखवली आणि लगेचच त्याचं विकेटमध्ये रूपांतर झालंय. हा नक्कीच रायटी लेफ्टीचा कॉम्बिनेशनचा फायदा मिळतो समोरच्या संघाला. परंतु यावेळेस आता प्रतीकवरती सर्वांच्या नजरा आहेत, या चेंडूवरती काय होतंय. आणि अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावाची संधी आहे का, त्या ठिकाणी सचिन मोरे या ठिकाणी वादवून तंबूमध्ये परतले जात आहेत. आदेशला ऑन स्ट्राईक आणलंय, काय सामना रंगलाय पहा. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना सामना येऊन ठेपला जाता. 1 बॉल 4 धावांवरती आणि सगळ्यांची हृदयाची धडकन वाढवणारा सामना. सांगतोस कमजोर दिलवाल्यांसाठी हा सामना नाहीये. तुम्ही टीव्ही बंद करा, तुमचे मोबाईल बंद करा, ज्यांचं कमजोर हृदय आहे. कृपया पंचांचा निर्णय असेल, अंतिम असेल आणि चर्चा करायची नाही, जास्त चर्चा करायची नाही, कारण शेवट चेंडू आहे. शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 4 धावा. पाहू आदेश आपल्या संघाला जिंकून देतो का, कारण त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे घेतलेला आहे. 4 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. हाही सामना कंपल्सरी चेस आहे, म्हणजे सर्वच सामने कंपल्सरी चेस आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. चला टीम मिटिंग घेऊ नका, टीम मिटिंग नका करू, कारण जेवढी चर्चा कराल तेवढा खर्च कराल, कारण शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती एवढी चर्चा करण्याची गरज नाही. लवकरात लवकर चर्चा संपवून नक्कीच शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. नक्कीच फक्त खेळाडू या ठिकाणी उत्तेजनाने भरलेले नाहीये, तर आम्ही या ठिकाणी आमच्या 2 पायावरती उभं राहिलोय आणि बघतोय, उभं राहून बघणार हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. मैदान जर तुम्ही पाहिलं ना तर 4ही बाजूने प्रेक्षकांनी खचाखच भरलेला आहे. आणि कोण होणार विजेता आणि कोण ठरणार उपविजेता या एका चेंडूवरती समजेल. आदेश ऑन स्ट्राईक आहे आणि त्याच्यासमोर प्रतीक आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 1 चेंडू मध्ये 4 धावांचं गरज असताना नक्कीच आता पाहायचंय प्रतीक काय करतोय. कारण मी बोललो होतो प्रतीक पहिल्यापासून चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेसही टीमला जर या स्टेप पर्यंत आणणं, शेवटच्या चेंडू पर्यंत आणण्याचं जे श्रेय आहे ते प्रतीकला आहे. काय गोलंदाजी केली या ठिकाणी प्रतीकने. प्रतीक याचा चेंडू, शेवटचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, एकदम वरून जाणारा चेंडू या ठिकाणी. काय पाहतोय, सुंदर चेंडू, विजयी ठरतोय मोरेवाडी संघाच्या या ठिकाणी. हार्दिक अभिनंदन. काय जबरदस्त खेळ दाखवला प्रतीकानं. प्रतीक उत्कृष्ट गोलंदाजी आणि तूच आहेस या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 9 धावांची गरज असताना फक्त 5 धावा देऊन या ठिकाणी विकेट्सही मिळवल्या. उत्कृष्ट गोलंदाजी प्रतीक, तुझी तारीफ काय तेवढी कमीच आहे. पहा सामना कुठे होता आणि कुठे नेऊन पोहोचला. आणि जिकडे वडरगे संघाकडे सामना जिंकला होता, पण शेवटच्या चेंडूवरती मी या विजयाचा शिल्पकार आहे आणि हा सामना मी आमच्या संघाला जिंकून देणारच, काही झालं तरी जिंकून देणारच. आणि तेच दाखवून दिलं प्रतीक यांनी आणि आपल्या संघाला विजय देऊन मानाचा मुजरा आणि सन्मान जो घेतलेला आहे आपल्यासाठी, स्वतःसाठी. बघा त्याला खांद्यावर चढून सगळे प्रतीक अरुण डोकरे आपण या ठिकाणी यायचंय. आपली थोडीशी मुलाखत घ्यायची, 4 शब्द सांगायचे आहेत. प्रतीक आणि अरुण डोकरे प्रतीक यांनी टाकलेला आहे, त्यासाठी दिलीप नार्वेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नक्कीच अशा धन्यवाद पाहिजे. या नवोदित तिन्ही गोलंदाज नवीन होते आणि यांनी नवोदित खेळाडूंनी दाखवून दिले. मी प्रतीकला या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवतोय. दोन्ही टीमच्या पूर्ण संघाने व्यासपीठाजवळ यायचं आहे.
हा ठीक आहे, जरा प्रतीकला घेतो ना वरती, जरा मुलाखत घेतो, तो पण तुमचं करून घ्या. प्रतीक आणि अरुण डोकरे दोघांनाही विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं या ठिकाणी. आणि त्याचबरोबर अविनाश यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं. पांडुरंग यांचं या ठिकाणी तारीफ होईल, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं. प्रतीक आणि अरुण डोकरे जरा या इकडे.